आपण यथार्थगीता वाचण्याची जी सिरीज सुरू केली आहे त्याचा आज 8वा दिवस. तर जय श्रीकृष्ण मित्रांनो, माझं नाव विशाल. सकाळी सकाळी पडदेशीने आंघोळ करून घेतली आणि कालचेच कपडे घालून ब्लॉग बनवायला सुरुवात केली. देवांना आंघोळ घातली आणि फूल पण वाहिले. आणि जसं की आपण अगरबत्ती लावतोच देवपूजा झाल्यावर, तशी सायकल पेवर अगरबत्ती लावून देवपूजा उरकून घेतली. कारण आज आपल्याला उठायला थोडा उशीर झाला होता. मग नंतर आपल्याला कामाला पण जायचे होते. मग काय, तुळशींद्रावणाची पूजा करून घेतली आणि यथार्थगीतेचे दर्शन घेऊन यथार्थगीता वाचायला सुरुवात केली. तर आज आपण गीतेमध्ये शरीराच्या अंतरंगात अत्यंत पुरातन अशा अंतःकरणाच्या 2 प्रवृत्ती आहेत. एक दैवी संपत्ती व एक आसुरी संपत्ती. दैवी संपत्तीची उदाहरणे पुण्यरूपी पांडू आणि कर्तव्यरूपी कुंती. पुण्य जागृत होण्यापूर्वी मनुष्य कर्तव्य समजून जे काही करतो ते वास्तविक कर्तव्य नसते, कारण पुण्यसंचय झाल्याशिवाय कर्तव्य कोणते ते समजणे अशक्य आहे. गीता वाचन झाल्यानंतर आपण देवांचे दर्शन घेतले. मित्रांनो, गीता वाचनात माझा रस दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याचं कारण असे आहे की श्रीकृष्णांचे शब्द. चला तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्याला फॉलो नक्की करा.